नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभय कुमार शाह. गेली 5-6 वर्ष जे मी माझ्या इक्विटी लिटरसी मिशन म्हणजे ELM च्या अंतर्गत अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेच्या अंतर्गत जे मी भारतातील बहुसंख्य जे गुंतवणूकदार आहेत त्यांना अनेक गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी माझ्या भाषेत म्हणत असतो की अनेक अंगठे बहादर गुंतवणूकदारांना सुशिक्षित करण्याची जी ही माझी मोहीम आहे, त्या मोहिमेअंतर्गत गेले 8-10 दिवसांपासून मी जे काही छोटेखानी व्हिडिओ करून माझ्या YouTube वाहिनीवर टाकत असतो, त्याचा आता मला हळूहळू चांगला परिणाम दिसायला लागला आहे. आणि जे कोणी नवीन व्यक्ती व्हिडिओ बघतात त्यांचे अभिप्राय वाचून कळायला लागलं की अनेकांना अनेक गोष्टींची माहिती नाहीये. अनेक जण अनेक गोष्टी चुकीची करतायत आणि मग ते समभाग गुंतवणुकीला नावं ठेवतात. आता सर्वप्रथम मी आपल्याला एक अतिशय नम्र विनंती करतो की ही जी मी मोहीम चालवतोय, समभाग साक्षरता गुंतवणूक समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेअंतर्गत ही मोहीम तुम्हा सर्वांच्या मदतीशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. कशी ते मी तुम्हाला सांगतो. मला तुमची मदत हवी आहे. म्हणजे मदत कुठल्या प्रकारे, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः तर सबस्क्राईब कराच, बेल आयकॉनवर क्लिक करा, पण तुमचे मित्रमंडळी, स्नेही, आप्तेष्ट, घरातले सगळे, कारण आजकाल भारतात प्रत्येक जण व्हिडिओ बघतो, म्हणजे प्रत्येक जण YouTube बघतो. कोणाच्याही तुमच्या ओळखीच्या हातात YouTube म्हणजे मोबाईल दिसला की तो मोबाईल घ्या, माझ्या चॅनलला जा. मी सगळं माझं चॅनलचं नाव वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय आणि तिकडे सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. कारण माझ्या माहितीप्रमाणे जास्त सबस्क्रायबर मग तेवढे YouTube स्वतःतर्फे म्हणजे ज्याचे सबस्क्रायबर जास्त आहे ते अनेक लोकांपर्यंत पाठवतात. त्याच्यामुळे हे लोकांपर्यंत माहिती पोहोचणं गरजेचं आहे. आणि मला खूप आनंद होतो म्हणजे ज्याच्यात गृहिणी सुद्धा आजकाल गुंतवणूक करायची त्यांची इच्छा आहे. कारण या अगोदर गृहिणी अथवा बहुसंख्य मराठी माणसाला हे गुंतवणूक, समभाग गुंतवणूक हे काहीही माहीत नव्हतं. ते फक्त FD RD याच्यावर जातच नव्हते आणि हळूहळू ते म्युच्युअल फंड पर्यंत पोहोचले. ते सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये, कारण ते 6% FD वर मिळतात आणि म्युच्युअल फंड मध्ये 10, 12, 15 ते खुश आहेत. पण त्यांना माहिती नाहीये की अक्षरशः अमर्याद म्हणजे तुम्ही चांगले समभाग घेतले तर त्या समभागाने तुम्हाला चांगला परतावा मिळतो, हे अनेकांना माहित नाहीये. हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा विषय आहे इक्विटी इन्व्हेस्टमेंट मेड इझी, म्हणजे सोप्या भाषेत साक्षरता गुंतवणूक. आणि मी नेहमीप्रमाणे मुद्देच लिहिलेले आहेत, कारण तो व्हिडिओ खूप लांबलचक झाला तर मलाही वाईट वाटत नाही. आणि तुम्हाला तर हे माहिती आहे, बहुसंख्य भारतीय नागरिक हे छोट्या छोट्या रील बघण्यात खुश असतात, ज्याने काहीही माहिती मिळत नाही, ज्ञानात काही भर पडत नाही. पण ते रील बघण्यात 4 तास घालवतील दिवसातले, पण इथे 10-12 मिनिटाचा चांगला व्हिडिओ नाही बघणार आणि दुसऱ्यांपर्यंत नाही पोहोचवणार. आणि एक दुसरं मला शंका काय वाटते की बहुसंख्य लोकांना वाटतं की मी सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं, कॉमेंट केलं तर त्यांच्या बँक अकाउंट मधून पैसे कापून घेणार गुगल, असं बहुतेकांना वाटतं, अशी मला शंका आहे. तसं काही नाही हो. तुमचा एकही पैसा खर्च होत नाही, पण मला मदत होते, ती सुद्धा तुम्ही एकही पैसा खर्च न करता. तर कृपया शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, अनेकांना करायला लावा. तर आजच्या विषय तर तुम्हाला सांगितलं, इक्विटी इन्व्हेस्टमेंट मेड इझी, सोप्या भाषेत साक्षरता गुंतवणूक. पट सांगतोय. तुम्ही गुंतवणूक करायला आल्या, स्वतः ठरवा तुम्ही ट्रेडर आहात का इन्व्हेस्टर आहात. थोडक्यात सांगतो, ट्रेडर म्हणजे ट्रेडरला प्रत्येक क्षणी फायदा हवा असतो. मी आज हे 1 रुपयाला घेतलं, मला लगेच 1 रुपया 4 पैशाला विकता आला पाहिजे, 1 रुपया 10 पैशाला विकता आला पाहिजे. म्हणजे त्याची सरण्याची उडी कुंपणापर्यंत.
तर त्यांना एवढे चंगूमंगू फायदा, मला आज चहा मिळाला, मला आज मी शेअर्समधून वडापाव कमवला, मी शेअर्समधून आज जाऊन एक 100 रुपयाची थाळी खावणार, याच्यावर समाधान मानतात. मी तसा अल्पसंतुष्टी तर मुळीच नाहीये. त्याच्यामुळे मी ट्रेडर नाही, मी इन्व्हेस्टर आहे. इन्व्हेस्टरचा अर्थ लॉंग टर्म इन्व्हेस्टर. एक लक्षात घ्या, इन्व्हेस्टर्स, आता हे कुठल्या तरी महान गुंतवणूकदाराचं वाक्य आहे, इन्व्हेस्टर फक्त पैसा कमवू शकतात कारण ते इन्व्हेस्टर नाही, ट्रेडर्स पैसा कमवू शकतात कारण ते ट्रेडिंगच्या नादाने ऑप्शन्स, फ्युचर्स, डे ट्रेडिंग हे सगळं करायला जातात. आणि जेव्हा मार्केट कोसळतं तेव्हा त्यांनी आतापर्यंत समजा 10,000 कमवलेले असतील, त्यांचे 50,000 निघून जातात. त्या 50,000 मग त्यांनी शेअर्स समभाग गहाण ठेवून पैसा घेतलेला असतो, समभाग पण गायब होतात. तर तुम्ही स्वतः आधी ठरवा तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात का शॉर्ट टर्म. त्याच्यानंतर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात तर अतिशय चांगलं. आणि लॉंग टर्म गुंतवणूकदार किंवा दीर्घकालीन गुंतवणूकदारांनीच माझे व्हिडिओ बघून त्यांना फायदा होईल, कारण मी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर नाही. तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर्स आहात तर फंडामेंटली स्ट्रॉंग अथवा ज्याला मराठीत मूलभूतपणे मजबूत असलेल्या समभागांमध्येच गुंतवणूक करा. थोडं म्हणजे आता लोक म्हणतील फंडामेंटली स्ट्रॉंग म्हणजे काय. माझ्या मते मी जे काय आतापर्यंत माझी गुंतवणूक केली, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, बजाज होल्डिंग, ITC, MRF हे खरे फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स. सिमेन्स, लार्सन अँड टुब्रो, त्याच्यानंतर नवनवीन पण खूप येत असतात, पण चांगल्या समभागातच गुंतवणूक करा. हे लक्षात ठेवा. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी टेक्निकल अनालिसिसची काही गरज नसते. टेक्निकल अनालिसिस हे फक्त ज्यांना ट्रेडिंग करायचं आहे, मग त्याच्यामुळे त्यांना कधी समभाग घ्यायचा, कधी विकायचा, कॅन्डलस्टिक काय दाखवते हे सगळं त्यांना हवं असतं. आणि पुढं कमी समभागांमध्ये गुंतवणूक करा, पण जे कमी संख्येचे समभाग आहेत त्या प्रत्येक समभागामध्ये जास्त संख्येने ते समभाग घ्या. उदाहरणार्थ अनेकांना सवय असते 100, 100, 190 वगैरे सगळ्या कंपन्यांचे समभाग घ्यायचे, याचा 1, त्याचा 2, याचा 4, याचा 3. अशाने काही होत नाही, तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाहीये. एक ना धर भाराभर चिंध्या. त्याच्यापेक्षा 15, 20, 25, 30, 35 एवढेच घ्या, पण प्रत्येकाची संख्या जास्त घ्या. म्हणजे ITC समजा तुम्ही 5 घेतले, 5 वगैरे घ्यायचे असेल तर घेऊच नका ना. आता जसं माझं टार्गेट आहे 2030 पर्यंत 10,000 ITC माझ्याकडे हवेत आणि मी त्याप्रमाणे माझं मार्गक्रमण सुरू आहे. त्याच्यानंतर समभाग गुंतवणुकीत येताना एक लक्षात ठेवा, समभाग गुंतवणूक करताना समभाग निर्देशांक हा चेंडू सारखा उड्या मारत असतो, म्हणजे वर गेला की खाली येणार, खाली गेला की वर येणार. हे पहिलं लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही समभाग गुंतवणुकीत आला की असाच समभाग म्हणजे तुमच्या समभागाची किंमत, समभाग निर्देशांक असा जाणार, असं कधी होत नसतं. तुम्ही योग्य वेळी समभाग पकडायचा असतो, त्याच्यानंतर तो योग्य वेळी विकायचा असेल तर योग्य वेळी विकायचा, हे सगळं महत्वाचं असतं. त्याच्यानंतर काही जण काय करतात, आता एका वेळी 50 लाखाचे इन्फोसिस, 40 लाखाचे हे, आपण हे नाही आहोत, राकेश झुंझुनवाला नाही आहोत, कारण त्यांच्याकडे 50-60 कंपन्यांचे समभाग असतात आणि प्रत्येक समभाग त्यांचे 10-10, 40-40 कोटी रुपये एवढे असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे संख्या जास्त असते. आपण गुंतवायला घेऊन येणार 50 लाख, त्यातले 50 लाख एकाच समभागात नाही होत, हे अतिशय चुकीचं आहे. तर तुम्ही काय करा हे सांगतो, एकाच समभागात सगळे पैसे टाकू नका.
नंतर समभाग घेताना काही जण काय करतात, आज माझ्याकडे 1 लाख आले, मी 1 लाखाचे घेतले. नका घेऊ. मी अनेकदा माझ्या स्टेटसमध्ये लिहित असतो की मी SIS या तत्वानी समभाग घेत असतो. SIS म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. म्हणजे समजा मला घ्यायचे आहेत ITCचे. आता मी ITCचे मला 10,000 करायचे आहेत. मी आता किती वर्ष राहिली, त्या वर्षापैकी किती दिवस, म्हणजे मी असं पकडतो वर्षातून 250 दिवसच शेअर मार्केट उघडं असतं. मग ते मी दिवस गुणिले वर्ष आणि मग किती घ्यायचे राहिले आहेत भागाकार करतो. आत्ता मला दररोज 4 किंवा 6 समभाग घेतले तरी माझे 2030 पर्यंत 10,000 ITC होऊ शकतात. म्हणजेच मी रोज 4, 3, 6, 2 हे याला SIS म्हणतात, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. नाहीतर एखादा ग्रस्त काय करतो, माझे LIC कडून आज 40 लाख आले, घातले एकाच याच्यात. आज मी निवृत्त झालो, मला 55 लाख आले, घातले एकातच. समजा त्या ग्रस्तानी जेन्सोलमध्ये घातले आणि तेव्हा त्याची किंमत 1200 होती, आज 70 झाली. हो, तुम्ही कंगाल होऊन जाल. म्हणजे हे असलं काही करू नका. काय करा हेच सांगतो, एकाच याच्यात जास्त घालू नका. त्याच्यानंतर लाभांश, फक्त लाभांश मिळवण्यासाठी समभाग घेऊ नका. अहो, समभागात गुंतवणूक करायची असते, ती तुमच्या गुंतवणुकीवर अतिशय चांगला परतावा मिळवण्यासाठी, ज्याला इंग्रजीत ROI म्हणतात, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तर हे म्हणजे चुकीचंच आहे की लाभांश मिळवण्यासाठी मी समभाग घेतो, असं काही करू नका. गुंतवणूक कशी वाढेल, तुमची श्रीमंती कशी वाढेल, तुमची संपत्ती कशी वाढेल याच्याकडे लक्ष द्या. आता काही जण काय म्हणतात, मला जास्त नफा झाला तर मला जास्त आयकर भरावं लागेल. हे म्हणजे मला आश्चर्य वाटतं. म्हणजे अंबानी बंधूंनी वगैरे किंवा अडाणी किंवा आपला अक्षय कुमार यांनी वगैरे जास्त पैसा घ्यायलाच नको, कारण जास्त आयकर भरावा लागतो. एक लक्षात ठेवा, आयकर हा तुम्हाला जो नफा मिळतो ना त्याच्या 20 का 30% द्यावा लागतो. उरलेला सगळा पैसा तुमच्याकडे असतो. म्हणून काही जण समभाग गुंतवणुकीत येत नाही, त्याच्यापेक्षा कमी परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या क्षेत्राकडे वळतात. हे असं करू नका. त्याच्यानंतर काही जण म्हणतात आमच्याकडे पैसा नाही, आणि त्यांना विचारलं तू कशात गुंतवणूक केली, ते म्हणे मला वर्षाला 1 लाख माझं एंडोमेंटमध्ये जातात, 2 लाख मनी बॅकमध्ये जातात. कोणी सांगितलं एवढ्या चुका करायला? त्याच्यापेक्षा टर्म इन्शुरन्स घ्या. खूप कमी पैशात तुमचं चांगला सम ॲश्युअर्ड केला जातो, आणि मग उरलेले पैसे टाका ना समभागात. त्याच्यानंतर ते म्हणजे असल्या काही याच्यात जिथं तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागतो ना, हे असलं अजिबात. मी असं म्हणत नाही की जीवन विमा घ्यायचा नाही, जीवन विमा अवश्य घ्यावा, पण टर्म इन्शुरन्स घ्या. आणि हे तुम्हाला कोणी सांगत नाही, कारण जो इन्शुरन्स एजंट असतो त्याला कमिशन असतं तुम्ही दिलेल्या प्रीमियमवर. जर तुम्ही वर्षाला 2 लाख प्रीमियम देत असेल तर त्याला कमिशन जास्त आहे, पण तेच तुमचा प्रीमियम 10,000ला आलं तर त्याला काहीच मिळणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या चुका टाळा, म्हणजे हुशारीने गुंतवणूक करा. लोक काय करतात माहिती का, समभागाची किंमत वाढत असेल तेव्हा घुसतात, आणि मग जेव्हा त्याच्यात प्रॉफिट बुकिंग येतं ती समभागाची किंमत खाली खाली येते. अशा वेळेला विकायचा प्रयत्न करतात, विकलं जात नाही कारण लोअर सर्किट लागतं, आणि जेव्हा लोअर सर्किट उघडतं तोपर्यंत त्यांना गुंतवणूकदारांना 40% नुकसान झालेलं असतं, कारण ते वरच्या भावात घेतलेले असतात. हे कधीही करू नका. चांगले समभाग खाली येत असतात त्यावेळेला उचला तुम्ही. आता केडिया
म्हणून एक अतिशय चांगले गुंतवणूकदार आहेत, ज्याला HNI म्हणून. त्यांची मी एक मुलाखत बघितली. त्यांनी काय सांगितलं, मी 1-2 वर्ष थांबतो, समभागाचा अभ्यास करतो, खाली आल्यावर व्यवस्थितपणे उचलतो. आपण काय करतो, धावतोय म्हणून आपण तो घेतो. अजिबात जे वर चाललंय ना त्याच्या मागे धावू नका, खाली याची वाट बघा. साधं उदाहरण सांगतो. माझ्या कार्यालयातल्या व्यक्तीने 2020 साली का कधी माहित नाही 1800ला बजाज फायनान्स घेतले, जेव्हा माझी हिंमत नव्हती झाली, कारण मार्केट खाली आलेलं कोविडमध्ये. पण त्याने त्यावेळेला बजाज फायनान्स घेतला आणि आज बजाज फायनान्सवर एकाला 10 म्हणजे बोनस अधिक स्प्लिट मिळून एका शेअरचे 10 झाले. त्याने 1800ला घेतला आणि आज एका शेअरची किंमत आज 900 का 1000च्या आसपास आहे. ते गुणिले 10 केलं तर आज 10,000 झालेत. हे असा परतावा कोणीच देत नाही हो. त्याच्यानंतर थोडं वाचायला शिका. फायनान्शियल एक्सप्रेस, इकॉनॉमिक टाइम्स ही वाचा. आम्हाला आमच्या गुरुजींनी, जेव्हा मी डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट करत होतो, त्याने आम्हाला सांगितलं रोज इकॉनॉमिक टाइम्स घ्या. तेव्हा 2 रुपयाला किंमत होती. आमच्यापैकी कोणीतरी विचारलं, सर त्याने फायदा काय होणार? तर त्यामुळे तुम्ही रोज इकॉनॉमिक टाइम्स घ्या ना, तुम्ही कार्यालयात घेऊन जा. सुरुवातीला वाचणार नाही, पण नंतर 2 महिन्यांनी लाज वाटेल, मी पैसे देतोय आणि वाचत नाही. मग वाचायला लागाल. पहिल्या दिवशी 10 ओळी वाचाल, मग 20 ओळी वाचाल. शेवटी तुम्हाला वाचायची चटक लागेल आणि मग जेव्हा तुम्हाला बहुतेक माहिती मिळायला लागेल तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. ते आता हे बंद करा रील्स बघणं, एकमेकांना गुड मॉर्निंग गुड डे, वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या सोमवारच्या पहिल्या तासाच्या शुभेच्छा वगैरे असलं अनेक जण टाकतात. नका टाकू. सुविचार वगैरे अनेक जण टाकतात. स्वतः कोणी आचार करत नाही, फक्त सुविचार टाकायला त्यांना काय घाई असते माहित नाही. हे असलं सगळं बंद करा. वेळ खूप आहे. काही लोकांची मी कारणं सांगत बसलो तर माझा एक व्हिडिओ होईल, मी का नाही गुंतवत वगैरे. माझं एक समभाग घेण्याचं तंत्र आहे आणि ते अतिशय यशस्वी ठरलंय. मी त्याला इंग्रजीत कॅच देम यंग म्हणतो. म्हणजे जेव्हा समभाग खालच्या भावात असतो किंवा तो वर चढायची तयारीत असतो तेव्हाच मी घेत असतो. तुम्हाला खोटं वाटेल पण हे खोटं नाहीये. मी पॉलिकॅप 980ला घेतलेला, 1-2 किंवा 3 वर्ष झाले असतील. MRF 2500ला घेतलेला, ITC 140-145ला घेतलेला, पिरामल फार्मा 60 का 65, त्याच्यानंतर राईट्स आलाय पिरामल फार्मा आणि आज आता 200च्या काहीतरी घरात आहे. इंडियन हॉटेल्स 80 का 75च्या आसपास घेतलाय आणि आज तो 802ला वगैरे. आणि मी एवढ्या आत्मविश्वासाने का सांगतो, गेले 35-36 वर्ष मी माझी स्वतःची गुंतवणूक, ज्या चुका होतात त्या माझ्याही हातून झालेल्या आहेत. कारण मला वाटायचं मी करतो तेच सर्वश्रेष्ठ, तसं नाहीये. मग नंतर मी माझं काय म्हणतात इंग्रजीत विजन खूप मोठं ठेवलंय आणि आता अतिशय चुका खूप कमी व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळेच मी अनेकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर दररोज सोमवारी लोकसत्तेमध्ये एक प्रत्येक वेळेला एका समभागाची माहिती असते, ती वाचायला शिका. त्यात सगळे मुद्दे दिलेले असतात. मग कसा समभाग ते निवडतात ते पण येतं. उगीच मला नका विचारू, मला पटकन शिकवा, तुम्ही कसे शोधता. 30-40 वर्षाचा मी अनुभव तुम्हाला 3-4 वर्षात नाही देऊ शकत. स्वतः अभ्यास करा ना, स्वतः प्रयत्न करा. एक मराठीत म्हण आहे, दुर्दैवाने मराठी व्यक्तीला आजकाल मराठी येत नाही. केल्याने होत आहे रे,
आधी केलेची पाहिजे, ते केलेची ना आधी स्वतः केले पाहिजे. आजकाल काय केल्याने होत आहे, पण समोरच्याचं ऐकून टिप्स घेतल्याने होत आहे असं लोकांना वाटतं. टिप्स वगैरे घेऊन काही होत नाही. टिप्स घेणं ते काय ते टेलिग्राममध्ये यूट्यूबमध्ये ते जे सांगतात ते नंतर गायब होतात. समभागाची किंमत खाली आल्यावर काही अजिबात ते कुठे दिसत नाहीत. मागे पण मी सांगितलेलं एकाने तर शक्ती जसा वाढत होता आणि मी शक्ती पंप्स मी गेले 15 ते 20 वर्ष त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे आणि गुंतवणूक करतोय. मला ती आस्थापना माहिती आहे, त्यांचे चेअरमन माहिती आहेत, कसं आहे हे मला माहित आहे. तो 200 400 500 600 ला असताना एक युट्यूबर सांगत होता नका घेऊ ते सगळं फ्रॉड आहे. तो 5000 6000 ला जाऊन आलाय शक्ती पंप का 5.5 ला, आणि नंतर त्याने एकाला 5 बोनस दिलाय. असेच शेअर्स घ्यायचे असते. नाहीतर लोक काय घेतात वोडाफोन, तेच ते जे काय तिथले ट्रेडर्स किंवा तिथले जे खेळ खेळणारे असतात ते टाकत असतात मार्केटमध्ये, लोक घेत असतात. असलं काहीही करू नका. इंग्रजीत एक मी नेहमी वाक्य देत असतो, हॅव फेथ, पेशन्स आणि कन्व्हिक्शन. हे ठेवा. वाचन तर वाढवाच. एखादी शंका आली तर गुगलमध्ये माहिती शोधा. सगळं मिळतं गुगलमध्ये. शोधा म्हणजे सापडेल. पटकन लगेच मला नाही अहो ते बोनस म्हणजे काय, अहो ते राईट्स म्हणजे काय, अहो स्प्लिट म्हणजे काय. वाचा ना, सगळं दिलंय गुगलमध्ये. आणि मी जे शिकलोय ना त्यावेळेला गुगल नव्हतं. मला स्वतःला, कारण मला पैसा कमवायचा आहे, मला पैसा कमवायचा आहे, तर मला काम करावं लागेल. ह्या काय काय करावं लागेल हे थोडंफार सांगितलेलं आहे. तरीही तुम्हाला काही अडचण आली कृपया कॉमेंट करा. म्हणजे मी कॉमेंट्स गोळा करून परत एखादा व्हिडिओ बनवणार आहे तुमच्या शंकेचं निरसन करायला. कारण मी प्रत्येक व्यक्तीला शंकेचं निरसन करत बसणार नाहीये. आणि तुम्हालाही मी दररोज गेली 6 वर्ष दररोज स्टेटस टाकत असतो. जे स्टेटस 99% माझे सगळे स्टेटस हे समभाग गुंतवणूकदारांच्या उपयोगाचे असतात. ते बघा. कृपया मला टिप्स द्या आणि माझा पोर्टफोलिओ तुम्ही घाण केलाय, मी तो नीट करा, माझ्याकडे 10 लाख आले आहेत, कुठे गुंतव, असलं काही प्रश्न विचारू नका. हे मी जे करतोय ते ह्याच्यातून मला एक नवा पैसाही मिळत नाहीये. आणि हे मी माझे अनुभव कथन करतोय. मी तुम्हाला कुठेही सांगत नाही की हा घ्या हा विका, असं अजिबात नाहीये. आणि मी आत्ताच सांगतो की मी अजूनही सेबीची परीक्षा उत्तीर्ण झालेलो नाहीये. ती झाल्यावर मी कळवेन, तेव्हा मी अनेक गोष्टी सांगू शकतो. कारण आता मर्यादा आहेत काही नियमांप्रमाणे सेबीच्या. तर तुम्हा सर्वांना श्रीमंत होण्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पण श्रीमंत कशाने होता येईल हे तुम्ही ठरवा. कशात गुंतवणूक करायची तुम्ही ठरवा. सोन्याने किती दिलंय, चांदीने किती दिलंय, जागेने किती दिलंय. मला अनेक जण सांगतात सर आम्ही जागा घेतली मात्र 50 लाखाची, आता विकायला गेले तर 35 लाख लोक देतात. काय मिळेल तुम्ही विचार करा ना. आपल्याला विचार करायला देवानी मेंदू दिलाय. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. परत उद्या एखादा नवीन चांगला विषय घेऊन येतो. धन्यवाद.